नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री विलास अनंत राठोड, ठक्करबापा मनपा महापालिका माध्यमिक शाळेचा सहाय्यक शिक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी विषयामध्ये 5 विभाग आहेत आणि 5वा जो विभाग आहे तो विभाग म्हणजे उपयोजित लेखन आणि या 5व्या विभागाचा आपण अभ्यास आज करणार आहोत. 5व्या विभागाचा अभ्यास करताना आपण पीपीटीच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर 5व्या विभागामध्ये 3 प्रश्न विचारले जातात आणि 5वा विभाग जो आहे प्रश्न 5 पासून चालू होतो. प्रश्न 5 अ, आ आणि ई अशा 3 प्रश्न 5 मध्ये विचारले जातात आणि तिन्ही प्रश्नांना स्वतंत्र अशी गुण विभागणी असते. त्यामध्ये प्रश्न 5वा अ जो आहे तो अ म्हणजे पत्रलेखन आणि पत्रलेखनाचा अभ्यास आपण फार म्हणजे 10वी पर्यंत पत्रलेखनाचा अभ्यास आपण करत आलेलो आहोत. पण पत्रलेखनाचा अभ्यास करत असताना आपण 5वी ते 8वी मध्ये जी पत्रलेखनाची जी जुनी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपण पत्रलेखनाचा अभ्यास केला. त्या पद्धतीमध्ये लिफाफा वगैरे म्हणजे जुन्या पद्धतीने लिफाफा वगैरे बनवून आपण पत्रलेखनाचा प्रश्न सोडवायचो. पण काळाच्या ओघाने बदलत्या काळानुसार आपल्याला त्या ज्या काही पद्धती आहेत त्या प्रचलित पद्धती बंद करून 9वी 10वीला जे आपण कॉम्प्युटर 21व्या शतकामध्ये संगणकाचे युग या युगामध्ये आपण ईमेलचा जास्त वापर करत असल्यामुळं पत्रलेखनामध्ये सुद्धा आपल्याला बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल म्हणजेच ईमेलच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण मेसेज पाठवतो त्याच पद्धतीने आपल्याला आज पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे. तर पत्रलेखनाचा अभ्यास बघा, पूर्वी आपण अशा लिफाफाच्या माध्यमातून पत्रलेखन लिहायचो, पण आता आपल्याला ईमेलच्या माध्यमातून ईमेल ज्या प्रकारे आपण ईमेल टाईप करून मेसेज पाठवतो तशाच प्रकारे पत्रलेखनामध्ये सुद्धा आपल्याला ईमेलचाच फॉर्मॅटनुसार त्याच्याच प्रारूपनुसार आपल्याला पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे. तर पत्रलेखन आपल्याला परीक्षेमध्ये 6 मार्काला विचारला जातो आणि 6 मार्काला विचारलेलं असताना त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रलेखन म्हणजे काय हे आपण अभ्यास केला पाहिजे. तर पत्रलेखन म्हणजे आपल्या मनातील कल्पना, भावना, विचार, मते, इच्छा, अपेक्षा किंवा सूचना योग्य रीतीने अपेक्षित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे लिखित स्वरूपातील माध्यम म्हणजे पत्रलेखन होय. बघा, आपण पत्र का लिहितो? तर पत्र लिहिण्याची एक पद्धत आहे. पत्र लिहिण्याची एक कल्पना आहे की ती कल्पना म्हणजे काय की आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, जे काही विचार आहेत, जे काही अपेक्षा आहेत, ज्या काही सूचना आहेत, ती आपण आपली जी जवळची व्यक्ती आहे, जी योग्य व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना, विचार आपण त्यांना व्यक्त करू शकतो, अशा व्यक्तीला आपण पत्राच्या माध्यमातून आपले विचार, भावना, कल्पना हे आपण अपेक्षित व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे पत्रलेखन. पत्रलेखन यानी क्या? खत यानी क्या? हमें 6 मार्च के लिए पत्रलेखन 9वीं के फाइनल एग्जाम में आएगा. तो पत्रलेखन सबसे पहले पत्रलेखन यानी क्या? तो पत्र यानी खत यानी क्या कि हमारे मन में जो भी भावना है, जो भी विचार है, जो भी कल्पना है, जो भी इच्छा है, ये भावना, कल्पना, इच्छा, अपेक्षा ये हमारे नजदीक के व्यक्ति के पास पहुंचाने का जो एक सबसे बढ़िया माध्यम, प्रभावी माध्यम, सबसे बढ़िया माध्यम जो है वो पत्र है, खत है. तो इसलिए अशा प्रकारे पत्रलेखनाच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे
अनौपचारिक पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे औपचारिक पद्धत. परीक्षामध्ये आपल्याला दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. औपचारिक पत्र सुद्धा विचारले जातो आणि अनौपचारिक पत्र सुद्धा आपल्याला विचारला जातो. तर आपल्याला आज पत्रलेखनाचा जो पहिला प्रकार आहे, तो म्हणजे अनौपचारिक पत्र आणि या अनौपचारिक पत्राचा अभ्यास आज आपल्याला करायचा है. हमें परीक्षा में प्रश्न 5वां इसमें दोनों सवाल पूछे जाते हैं, औपचारिक खत का भी और अनौपचारिक खत का भी। तो उसमें से हमें एक विषय चुनना है। चाहे आपको औपचारिक खत अच्छा लगेगा तो औपचारिक खत भी आप लिख सकते हो, अनौपचारिक अगर आसान लगता है तो आप अनौपचारिक खत भी आप लिख सकते हो, और दोनों में से एक आपको लिखना है और वो आपको पूछा जाएगा 6 मार्क्स के लिए। आता पत्रलेखन लिहित असताना आपण अनौपचारिक पत्र, औपचारिक पत्र कोणाकोणाला लिहित असतो? तर सगळ्यात म्हणजे आज आपल्याला अभ्यास करायचा आहे ते म्हणजे अनौपचारिक पत्राचा. तर अनौपचारिक पत्राचा अभ्यास करत असताना आपल्याला अनौपचारिक पत्र आपण कोणाला लिहित असतो? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर अनौपचारिक पत्र आपण आपल्या कुटुंबातील, आपल्या परिवारातील जी काही व्यक्ती आहे किंवा आपल्या जवळची व्यक्ती, मग आपल्या परिवारातील व्यक्ती कोणती? आई, वडील, भाऊ, बहीण, काका, काकू, मामा, मामी अशा व्यक्तींना, आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आपण अनौपचारिक पत्र आपण लिहित असतो. आणि दुसरं म्हणजे जवळची व्यक्ती. जवळची व्यक्ती म्हणजे कोण? की आपले मित्रमंडळी, ज्यांच्याशी आपला जिव्हाळ्याचा संपर्क आहे, जवळचा संपर्क आहे, अशा व्यक्तींना आपण अनौपचारिक पत्र आपण लिहित असतो. आणि अनौपचारिक पत्र लिहिताना आपण कशा प्रकारे लिहिला पाहिजे, त्या कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, आज आपण बघणार आहोत. कौटुंबिक पत्र आहे. अनौपचारिक पत्राला कौटुंबिक पत्र सुद्धा म्हणतो, इन्फॉर्मल लेटर आपण म्हणत असतो. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील व्यक्तीला लिहिलं जातं, जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला लिहिलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रों, हमें खत लिखना है, अनौपचारिक खत लिखना है। अनौपचारिक खत को पारिवारिक खत भी कहा जाता है, कि जो खत हम लिखते समय हमारे परिवार के सदस्य के लिए, कि जो हमारे पिता है, माँ है, भाई बहन, चाचा चाची, मामा मामी, इन लोगों को हम लोग लिखते हैं। और इन पारिवारिक व्यक्ति को खत लिखते समय हम लोग अनौपचारिक खत का, इनफॉर्मल लेटर का हम लोग इस्तेमाल करते हैं। ये जो खत है, हम लोग हमारे एकदम करीब के दोस्त, करीब के रिश्तेदार को हम लोग लिखते हैं। और ये भी खत आपको, दोनों में से एक खत आपको चुनना है और वो आपको लिखना है। दोनों खत आपको एग्जाम में पूछे जाएंगे, दोनों में से एक खत आपको चुन के आपको लिखना है। पत्रलेखन लिहित असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे? हम लोग जब खत लिखेंगे तो खत लिखते समय हमको कौन सी बातें ध्यान में रखनी है? तर पहिलं म्हणजे कृतीत दिलेल्या जो मजकूर आहे, कृतीत दिलेला मजकूर कंटाळा न करता वाचावा आणि नीट समजून घ्यावा. बघा, आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये, कृती आराखड्यामध्ये जो काही विषय दिलेला आहे, जो काही मजकूर दिलेला आहे, तो मजकूर आपण व्यवस्थित वाचला पाहिजे. तो समजून घेतला पाहिजे. समजून काय घ्यायचं आहे आपल्याला, की पत्र कोणी कोणास लिहिलेलं आहे, त्याचा विषय काय आहे, पत्रामध्ये आपल्या नातेवाईकाला लिहिलेलं आहे, तो कौटुंबिक पत्र आहे की औपचारिक पत्र आहे, हे पहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे. दोन्ही ओळखता आलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला विषय ओळखता आला पाहिजे. आणि विषय ओळखल्यानंतर आपल्याला कोणी कोणास लिहिलेला आहे हे ओळखता येणं फार गरजेचं आहे. दिलेल्या माहितीत विषय काय आहे, आयोजक कोण ते शोधा, त्याला तपशील पाहावा, नाव, पत्ता इत्यादी पाहावे. बघा,
आपण जेव्हा पत्राचा प्रश्न वाचतो, प्रश्न 5वा अ वाचतो, ते प्रश्न 5वा अ कृती आराखडा वाचत असताना आपण जी काही त्या विषयामध्ये दिलेली काही माहिती आहे, जो काही विषय आहे, तो विषय आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. तो पत्र कोणी कोणास लिहिलेला आहे, ते आपण शोधलं पाहिजे. त्याचा तपशील आपण विचारात घेतला पाहिजे, विषय विचारात घेतला पाहिजे. त्याचा पत्ता काय आहे? कोणी कोणास लिहिलेला आहे, या दोघांचा पत्ता आपण विचारात घेतला पाहिजे. तिसरा म्हणजे यामध्ये कोण पत्र लिहितो, कशासाठी व कोणाला याचा शोध घ्यावा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की पत्र लिहित असताना आपण प्रश्नामध्ये बघितलं पाहिजे, की पत्र कोणी कोणास लिहिलेलं आहे. नंतर विषय काय आहे, याचा आपण शोध घेतला पाहिजे. आपण जर कोणी कोणास पत्र लिहिलेलं आहे आणि विषय जर शोधला, तर निश्चितच आपल्याला 2 मार्क पत्रामध्ये निश्चितच मिळणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्र कोणी कोणास लिहिलेलं आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि ते शोधलं पाहिजे. चौथं म्हणजे दिलेल्या विषयाचा शोधाने त्यांच्या सहाय्याने वाक्यात सुटसुटीत सहज समजेल अशा शब्दात लेखन करा. आपण विषय वाचला, त्याचा शोध घेतलाय आणि त्यामध्ये आपण जे पत्र लिहिणार आहोत, त्या पत्र लिहित असताना त्या पत्रामध्ये साधे आणि सुटसुटीत असं सहज समजेल अशा शब्दामध्ये आपण ते पत्र लिहिलं पाहिजे. नंतर 5वा जो काय आहे, की मुख्य मजकूर काय आहे? म्हणजे आपण जो मायना लिहिणार आहोत, तो मायना काय आहे? पत्राचा विषय काय आहे? तर पत्राच्या विषयानुसार मायना काय आहेत? आपण मायना कमीत कमी 3 ते 4 परिच्छेदामध्ये आपल्याला लिहायचा आहे. आणि नंतर ईमेल प्रारूप पत्राने लेखन करताना दिनांक, प्रती, मायना, विषय, महोदय, मुख्य मजकूर आणि समारोप असा आराखडा आपण तयार केला पाहिजे आणि तो पत्रामध्ये आपण लिहिला पाहिजे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्याला पत्र लिहिणार आहोत, त्या व्यक्तीचा पत्ता, आपला पत्ता कोणी कोणास लिहिलेला आहे, यांचा पत्ता आपण शोधला, विषय शोधला आणि विषय समजून घेतला. मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जो एक नवीन ईमेल पद्धतीने आपल्याला तो पत्र लिहायचा आहे आणि ईमेलचा जसं काही प्रारूप आहे, त्या प्रारूपने आपल्याला पत्र लिहिताना सुरुवात करायची. पत्र लिहिताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनांक, नंतर प्रती, नंतर बायना, प्रती, त्याचा पत्ता, त्याचं नाव, त्याचा पत्ता, तर मायना, नंतर विषय आणि नंतर महोदय, मुख्य मजकूर आणि समारोप अशा एक आराखड्यानुसार आपल्याला पत्र लिहिता आलं पाहिजे. नंतर प्रेषक प्रती यांचे पत्ते कृती पत्रिकेत दिलेले असतील तेच लिहावे. जेव्हा आपल्याला प्रेषक आणि प्रती, बघा, आता प्रेषक आणि प्रती म्हणजे काय? प्रती म्हणजे आपण ज्याला पत्र लिहितोय ती व्यक्ती आणि प्रेषक म्हणजे काय? लिहिणारी व्यक्ती. आपण जेव्हा कोणतेही काम सुरुवात करतो, तेव्हा प्रती लिहित असतो. वरती प्रती लिहितो, नंतर दिनांक लिहितो, नंतर प्रती लिहितो आणि मग त्या व्यक्तीचं नाव, त्यांचा पत्ता लिहितो आणि तो लिहिल्यानंतर आपण विषय, महोदय, विषय आपण सुरुवात करत असतो. अशा प्रकारे ईमेलच्या प्रारूपद्वारे आपल्याला पत्रलेखन सुरुवात करायची आहे. नंतर पत्राच्या समारोपात आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी या शब्दांनी शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे अ, ब, क किंवा कृतीपत्रिकेतील असणारा नाव व पत्ता लिहावा. बघा, काय असतं, की कधी-कधी आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये आराखड्यामध्ये आपल्याला कधी जर समजा पत्ता ॲड्रेस दिलेला नसेल, तर आपण पत्ता दिलेला नसेल, नाव दिलं नसेल, तर अ, ब, क असं लिहून आपण कोणत्याही पत्ता लिहावा आणि पत्ता लिहिल्यानंतर त्याचा समारोप करावा. जर आपल्याला त्या
कृती प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये दोघांचा पत्ता दिलेला आहे, दोघांचं नाव दिलेलं आहे, तर तेच नाव दिलं पाहिजे. नंतर ते चुकीचं ठरेल. कारण जर दिलेलं असेल, नाव दिलेलं असेल, तेच नाव त्या दोन्ही ठिकाणी प्रती आणि प्रेषक या दोन्ही ठिकाणी त्याच नावाचा उल्लेख करावा. पत्र लिहिणारी व्यक्ती आणि पत्र ज्याला आपण पाठवतोय त्या व्यक्ती दोघांचा योग्य तो नाव आणि पत्ता लिहिणं गरजेचं आहे. आणि पत्रलेखन लिहित असताना ईमेलद्वारे ईमेलचा ज्याप्रमाणे प्रारूप आहे आपण प्रत्यक्ष त्या रूपात आपण बघणार आहोत. त्याचा जो प्रत्यक्ष प्रारूप आहे त्या प्रारूपानुसारच आपण ते लिहिलं पाहिजे. देखो कि खत लिखते समय कौन सी बातें हमें ध्यान में रखनी है, खत लिखते समय हमें कौन सी बातें ध्यान में रखनी है। सबसे पहले तो ये कि जो कृति पत्रिका आराखड़ा में जो विषय दिया है, जो मजकूर दिया है, वो विषय मजकूर हमें आलस न करते हुए उसको अच्छे से पढ़ना है, उसको अच्छे से समझ के लेना है। ये बात हमने अच्छे से समझ लिया कि इसमें खत किसने किसको लिखा है, इसमें विषय क्या है। ये दो बातें अगर हमने समझ में आ गई तो हमें 2 मार्क्स खत में मिलता ही मिलता है। दूसरी बात क्या है कि जो दी गई जो जानकारी है, वो जानकारी उसमें विषय क्या है, किसने किसको खत लिखा है, ये हमें खोजना है। और ये खोजने के बाद उसका एड्रेस पता क्या है, ये हमें सही लिखना है। यानी हमें कृति पत्रिका आराखड़ा में ये बात ध्यान में रखनी है कि किसने किसको खत लिखा है, ये हमें खोजना है, विषय खोजना है और उनका जो जिसने जो खत लिख रहा है उसका सही एड्रेस और जिसको लिख रहे हैं उसका सही एड्रेस, ये हमें अच्छे से ध्यान से लिखना है। अगर ये दोनों में अगर गलती हो गई तो पूरा खत हमारा गलत हो गया। इसीलिए सबसे पहले सवाल पढ़ते समय हमें कृति पत्रिका आराखड़ा में जो सवाल दिया वो पढ़ते समय में ध्यान से पढ़ना है। ध्यान से पढ़ने के बाद खोजना है कि विषय क्या है और किसने किसको खत लिखा है। इतनी बात ध्यान में आ गई तो आप आसानी से खत लिख सकते हो। तीसरी जो बात है, जो किसने किसको खत लिखा है, उसका विषय क्या है, ये हमने खोजा। दी गई जानकारी के आधार पर जो दिया गया विषय है, इस विषय के अनुसार, ये जानकारी के अनुसार हमें हमारा खत लिखना चालू करना है। खत लिखते समय सिंपल लैंग्वेज, सिंपल भाषा यूज करना है, अच्छे अक्षर में लिखना है और सही तरीके से लिखना है, ये हमें ध्यान में रखना है। और ये सब होने के बाद वो विषय के अनुसार हमें जो मायना, जो विषय दिया है, जो मजकूर दिया है, वो मायना हमें कम से कम 2 से 3 या 4 परिच्छेद में हमें उस विषय के अनुसार वो मायना लिखना है कि विषय क्या है, किस विषय के अनुसार है, ये हमें ध्यान में रखते हुए मायना लिखना है। देखो पहले हमें दिनांक, प्रति, पत्ता, एड्रेस, विषय, महोदय, विषय के अनुसार हमें खत लिखना चालू करना है, मायना चालू करना है। करीब-करीब 2 से 3 परिच्छेद में वो होना चाहिए। ये होने के बाद ईमेल के प्रारूप, जो ईमेल का जो स्ट्रक्चर है, ईमेल का जो प्रारूप है, उस ईमेल के जैसा ही हमें खत लिखना है। यानी पहले दिनांक, प्रति, फिर मायना, विषय, महोदय और जो मेन विषय के अनुसार जो भी हमको लिखना है वो विषय होना चाहिए और बाद में हमें एंड करना है। इस सीक्वेंस के अनुसार, इस आराखड़ा के अनुसार हमें खत लिखना है। ऊपर से चालू करना है, दिनांक, प्रति, जो लिख रहा है उसका पता, उसका विषय, महोदय, फिर जो सही मजकूर है विषय के अनुसार वो सही मजकूर और मायना वो विषय के अनुसार लिखना है। फिर जिसने खत लिखा है वो उसका ईमेल एंड करना है, आपका कृपाभिलाषी, आपका आज्ञाधारी, फिर अपना विषय आ जाएगा, अपना खत लिखने वाले का एड्रेस आ जाएगा, नाम आएगा। इस तरह से आपको लिखना है। तो 7वीं जो बात है वो प्रेषक प्रति, इनका जो एड्रेस है
वो जो कृति आराखड़ा में दिया हुआ है वही लिखना है। अगर एड्रेस चेंज हो गया तो पूरा खत गलत हो जाएगा। इसके लिए प्रति का एड्रेस, प्रेषक का एड्रेस जो दिया है, लिखने वाला जिसको भेज रहे हैं उसका, ये दोनों बातें हमें ध्यान में रखना है और दोनों बात में ध्यान में रखना है उनका सही एड्रेस और वो लिखना जरूरी है। सबसे एंड में 8वां जो टॉपिक है वो है खत का एंड करते समय, समारोह करते समय आपका आपकी कृपा बिलासी, आपका आज्ञाकारी इस शब्द का हमें इस्तेमाल करना है। और अगर कोई पता दिया नहीं रहेगा तो अब करके कौन सा ही पता डाल के हमें खत का एंड करना है। तो ये बात हमें क्या करनी है, ध्यान में रखनी है। आता आपण अनौपचारिक पत्र लिहितो आहे। आता आपण जो ईमेलचा जो प्रारूप आहे त्या प्रारूपचा आपण आराखडा पाहिला, त्याचा तपशील पाहिला, त्यामध्ये काय गोष्टी आवश्यक आहे आपण त्या पाहिल्या। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की अनौपचारिक पत्र लिहित असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। जर आपण आपल्या आईवडिलांना पत्र लिहायचं आहे, लिहिणारा कोण आहे, मुलगा किंवा मुलगी असणार आहे आणि आई वडिलांना पत्र लिहायचं आहे, तर कोणत्या शब्दाचा, मायनामध्ये कोणत्या शब्दाचा उपयोग केला पाहिजे की आपल्यापेक्षा वडीलधारी व्यक्ती आहेत, वरिष्ठ व्यक्ती आहेत, तीर्थरूप आईस, तीर्थरूप बाबा, शीर्षाष्टांग नमस्कार, विविध पत्र लिहिण्यास कारण की, आणि मग आपला मायना जो आहे, प्रारूप जो आहे, मजकूर जो आहे तो सुरुवात करायला पाहिजे। कधी की आपण आपल्यापेक्षा वरिष्ठ व्यक्तीला जेव्हा पत्र लिहितो तेव्हा या शब्दांचा उपयोग केला पाहिजे की तीर्थरूप आईस, तीर्थरूप बाबा, सन पत्र लिहिण्यास कारण की, अशा प्रकारे। आणि शेवट आपला, आपली किंवा तुमचा, तुमची, शेवट ही जी हा जो विषय आहे फार महत्वाचा आहे। आणि तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपण आई वडिलांना पत्र लिहायचं असेल तर पत्राची सुरुवात कशी केली पाहिजे। तर तीर्थरूप आई बाबा शीर्षाष्टांग नमस्कार, पत्र लिहिण्यास कारण की, अशा प्रकारे चालू केले पाहिजे, कारण ते आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे, ते तीर्थरूप त्यांना हे दिलं पाहिजे। इतर वडील मंडळीच म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठ असेल तरी तीर्थरूप, शीर्षाष्टांग नमस्कार आणि त्याचा जो शेवट आहे आपला, आपली, हेच लिहिलं पाहिजे। आणि नंतर तिसरा जो आहे, लहान भाऊ किंवा लहान बहीण यांना आपण जेव्हा पत्र लिहितो किंवा वडील भाऊ, आपण पत्रलेखन करणारे आपण आहोत, तर आपण चिरंजीव, अनेक आशीर्वाद यांचा आपण वापर केला पाहिजे की लहान भाऊ असेल आणि आपण मोठे आहोत आणि आपण मोठे असताना लहान भाऊंना चिरंजीव किंवा अनेक आशीर्वाद अशा रूपात तो सुरुवात केली पाहिजे। आणि नंतर एंड जो आहे तुझी, तुझा, अशा प्रकारे आपण सुरुवात केली पाहिजे। किंवा आपल्याला मित्रांना पत्र लिहायचं आहे, मित्रांना पत्र लिहायचं आहे, आपण त्याची मित्र आहोत, आपण लिहितोय प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार, या शब्दांचा वापर केला पाहिजे। आणि शेवटी तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण अशा शब्दांचा वापर केला पाहिजे। बघा, देखो अनौपचारिक खत लिखते समय क्या है, ये बात ध्यान में रखनी बहुत जरूरी है कि अगर हम खत लिख रहे हैं, हमारे माँ बाप को लिख रहे हैं, तो हमारे माँ बाप को लिखते समय हमें तीर्थरूप बाबा, माँ बाप को लिखना है, सन, शीर्षाष्टांग नमस्कार, खत लिखने का कारण, ऐसा हमें शुरुआत करनी है। और उसका जो लास्ट है आपका, आपकी किंवा आप, ये लिखना जरूरी है। किंवा और कोई हमारे से बड़े व्यक्ति है, उनको अगर हमें खत लिखना है तो उनको लिखते समय भी इसका इस्तेमाल करना है, तीर्थ रूप, तीर्थ स्वरूप, इस शब्द का उपयोग करना है और शुरुआत करनी है। और अंत में आपका, आपकी, ये लिखना बहुत जरूरी है। अगर हमारे छोटे भाई को हमें खत लिखना है, हम उनसे बड़े हैं और छोटे भाई को खत लिखना है, तो उस समय हमें चिरंजीव या अनेक आशीर्वाद
ये शब्द से हमें शुरुआत करना है और आपका, आपकी ये शब्द से हमें एंड करना है। अगर हमें कोई दोस्त को खत लिखना है तो प्रिय मित्र, दोस्त, सप्रेम नमस्कार, आपका दोस्त, आपकी दोस्त, ये लिख के हमें एंड करना है। ये जो पत्र लिखने का जो तरीका है ये बहुत इंपॉर्टेंट है। अगर ये अब आपने खत में अगर लिखा नहीं तो आपका मायना मजकूर जो लिखा हुआ है वो पूरा गलत हो जाएगा, क्योंकि भाषा यूज करते समय हमें इनका इस्तेमाल करें। अगर बड़े व्यक्ति को लिखना है तो उसकी शुरुआत किस प्रकार करनी है, अगर हमारे भाई को लिखना है, दोस्त को लिखना है, किस प्रकार शुरुआत करनी है, ये बात आपको ध्यान में रखनी है। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पेशल गोष्ट म्हणजे काय, की अनौपचारिक पत्र लिहित असताना आपल्याला कोणत्या गोष्टी जास्त करून लक्षात ठेवल्या पाहिजे, तर ती म्हणजे ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं आहे, त्या व्यक्तीचा उल्लेख नात्याप्रमाणे आदरपूर्वक करावा. म्हणजे आपण ज्या व्यक्तीला पत्र लिहितो आहे, त्या व्यक्तीच्या जो आपला जो नातं असेल, त्या नात्याच्या स्वरूपातच आदरपूर्वक करावा. म्हणजे काय, की आपण आपल्या वडिलांना पत्र लिहितो आहे आणि वडिलांना पत्र लिहित असताना वडिलांना एक आदराप्रमाणे तीर्थरूप बाबास अशा प्रकारे एक आदराप्रमाणे आपण पत्र लिहिला पाहिजे. त्यांना आदरप्रमाणे पत्र लिहिलं तर तो पत्राचा जो मायना आहे तो योग्य ठरेल. त्याच्यामुळं ज्या व्यक्तींना आपण पत्र लिहितोय त्या व्यक्तीचा उल्लेख जे काही आपलं नातं असेल, जे काही रिलेशन असेल, त्या नात्याप्रमाणे त्याचा आदरपूर्वक करूनच पत्र लिहिला पाहिजे. पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि बघा, औपचारिक पत्रामध्ये आपण विषय लिहितो, अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहिण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट जो नात्याप्रमाणे जो काही असेल त्या मजकुराप्रमाणे तीर्थरूप बाबा, शीर्षाष्टांग नमस्कार, पत्र लिहिण्यास कारण की जो काही विषय असेल त्या विषयाप्रमाणे आपण सुरुवात केली पाहिजे. विषय लिहिण्याची आपल्याला गरज नाही. पत्रातून भावना प्रभावीपणे व्यक्त व्हाव्यात. बघा, पत्र लिहिण्याचा सगळ्यात महत्वाचा जे विषय आहे तो म्हणजे आपल्या जे काही भावना आहे त्या भावना योग्य प्रकारे मांडता आल्या पाहिजे, लिहिता आल्या पाहिजे. तरच तो पत्र योग्य असेल, की आपण तो लिहिता आलं पाहिजे. त्याच्यामुळे योग्य ती भाषा वापरली पाहिजे. चौथं म्हणजे आहे काय, की पत्रातून नात्यातील आपुलकी, जिव्हाळा प्रतीत होईल असे लेखन करावे. की पत्रलेखन लिहित असताना जो काही नातं आहे तो नातं दिसलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक आपुलकी दिसली पाहिजे, जिव्हाळा दिसलं पाहिजे, असं लेखन करावं. पत्रातून ज्यांना आपण पत्र लिहित आहोत त्या व्यक्तीचा विचारपूस करावी. आणि आपण पत्र लिहित असताना त्या व्यक्तीला आपण विचारपूस केली पाहिजे, की तुझं काय चाललंय? आज भावाला लिहितोय, तर तुझा अभ्यास कसा चालू आहे? तुझी परीक्षा कधी होणार आहे? तुझ्याकडे पैसे आहेत का? आपण अशा प्रकारे त्याची विचारपूस केली पाहिजे. आणि पत्राची भाषा ही साधी आणि सोपी असली पाहिजे. पत्राची भाषा ही साधी आणि सोपी असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ती समजली पाहिजे, समोरच्याला समजली पाहिजे. अनौपचारिक खत लिखते समय सबसे पहली बात ये है कि व्यक्ति का और हमारा जिस प्रकार रिश्ता है उस रिश्ते से आदरपूर्वक हमें खत लिखना है। इस खत में विषय लिखना जरूरी नहीं है, और हम जब खत लिखते तो हमारी भावनाएं, हमारे विचार ये सामने वाले व्यक्ति को अच्छे से समझ में आएगी। इस प्रकार हमें खत लिखना है। और हमारे खत में जिससे हम खत लिख रहे उस व्यक्ति का हमारे एक प्यार का रिश्ता होना चाहिए, और उसका हमें इस खत से मालूम होना चाहिए। ये बात ध्यान में रखनी। और पत्र लिखते समय उस सामने वाले व्यक्ति के बारे में हमें जानकारी लेनी है कि आपका कैसा चल रहा है, पढ़ाई कैसी चल रही है, इस प्रकार उनकी जानकारी लेनी है। और खत लिखते समय भाषा जो है वो आसान और सरल होनी चाहिए, ये बात ध्यान में रखनी चाहिए। अनौपचारिक पत्र हे जवळचे व्यक्ती, नातेवाईक यांना लिहिलं जातं। हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कि अनौपचारिक पत्र जो है ये हमें रिश्तेदार, हमारे करीब के व्यक्तियों को ही लिखा जाता है। आता अनौपचारिक पत्राचा आराखडा काय? बघा, या ज्या मी तुम्हाला अनौपचारिक पत्राचा आराखडा दिलाय बघा, त्यांच्या लाईनी ज्या आहेत, सुरुवात जी आहे ती एकदम सरळ आहे. म्हणजे सगळ्यात पहिले दिनांक येईल, नंतर येथे मायना येणार त्याच्या दिनांकानंतर, की आपण पत्र ज्याला
आपण जो लिहितो आहे त्यांचा मायना, नंतर पत्राचा मजकूर आपण लिहिला पाहिजे, नंतर पत्राचा शेवट कसं मायनानंतर शेवट आपला आपली असं लिहिलं पाहिजे. नंतर जो पत्र लिहितो आहे त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याचा ईमेल आय डी, स्वतःचा पत्ता आणि ईमेल आय डी विसरता कामा नये अशा प्रकारे लिहिलं पाहिजे. बघा, सुरुवात काय केली पाहिजे? इथं 2 मार्काला आपण जर विचार केला काय केलं पाहिजे 2 मार्काला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनांक आणि दिनांक झाली. ज्याला आपण पत्र पाठवतो आहे, त्या व्यक्तीचं नाव, पत्ता दिला पाहिजे. नंतर त्याचा मजकूर आपण लिहायला सुरुवात करा. म्हणजे विषयानुसार तो मजकूर आपण लिहायला सुरुवात केली पाहिजे. अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहिण्याची गरज नाही. त्या विषय समजून घ्यायला पाहिजे आणि विषय समजून घेतल्यानंतर आपण त्या पत्राला सुरुवात केली पाहिजे. आणि शेवटी नात्याला अनुसरून आपला, आपली, तुझा, तुझी अशा शब्दांचा उपयोग केला पाहिजे. सगळ्यात पहिले नात्याला अनुसरून मायना सुरुवात केली पाहिजे. वडीलधाऱ्या व्यक्तीला कोणता शब्द वापरायचा आहे? तीर्थरूप, शीर्षाष्टांग नमस्कार इथून सुरुवात केली पाहिजे. नंतर मायना, नंतर शेवट, मग नंतर आपण पत्र लिहितोय आपलं नाव, आपला पत्ता, आपला ईमेल आय डी लिहायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? कृती पत्रिका आराखड्यामध्ये आपण पत्र लिहित असताना सगळ्यात म्हणजे कोणी कोणास पत्र पाठवले हे आपण समजून घ्यायला पाहिजे. नंतर विषय समजून घ्यायला पाहिजे आणि ज्याला आपण पत्र लिहितोय त्याचा पत्ता वरती यायला पाहिजे. दिनांक आणि लगेच त्याचा पत्ता, त्याचं नाव आणि पत्ता यायला पाहिजे. नंतर आपण ती व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे की लहान आहे त्यानुसार आपण पत्राचं जे तुम्हाला मी मायना दाखवला त्यानुसार आपण तो सुरुवात केली पाहिजे. आणि नंतर त्याच नात्यानुसार तुझा, तुझी, आपला, आपली हा शब्द वापरून नंतर जो पत्र लिहितोय त्याचं स्वतःचं नाव, पत्ता, त्याचं ईमेल आय डी जर पत्रामध्ये आराखड्यामध्ये दिलेला नसतो त्या नावाच्या अनुसरून abc@gmail.com अशा लिहिलं तरी चालेल. किंवा काय पत्रामध्ये जो काही त्या व्यक्तीचं नाव असेल त्या व्यक्तीचं सुजित@gmail.com किंवा काही नाव असेल त्या नावाला नुसार @gmail.com लावा आणि ईमेल आय डी लिहा. अशा प्रकारे अनौपचारिक पत्र आपल्याला लिहायचं असतात. बघा, इथं आपण एक अनौपचारिक पत्राचा प्रश्न दिलेला आहे. सूचना फलक. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. श्री साईनाथ महाविद्यालय बाकली इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा. प्रणव पाटील 98% गुण, शाळेत प्रथम. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तुमचा मित्र प्रणव पाटील यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. बघा, अशा प्रकारे तुम्हाला कृती पत्रिका आराखड्यामध्ये विषय दिलेला असेल. विषय दिल्यानंतर तुम्हाला तो वाचायचा आहे. कसं वाचायचं बघा, इथं अभिनंदन अभिनंदन केलेलं आहे तर साहजिकच आपल्या लक्षात आलं की अभिनंदन करणारं पत्र असावं. साईनाथ महाविद्यालय बाकली शाळेचं नाव दिलेलं आहे. इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षाच्या बाबतीत सांगितलेलं आहे आणि त्या विद्यालयाचा जो प्रणव पाटील जो तुमचा मित्र आहे त्या मित्राला 98% गुण मिळाले आहे. तो शाळेतून प्रथम आलाय आणि यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तुमचा मित्र जो आहे प्रणव पाटील याला तुम्ही अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहायचं आहे. म्हणजे काय विषय आपल्याला काय समजलंय? इथं दोघांचा पत्ता दिलेला नाही. तो पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. मग पत्त्यामध्ये तुम्ही प्रणव पाटील कुठले ऍड्रेस टाका, तुमचं स्वतःचं नाव टाका, ऍड्रेस टाका, एवढं लक्ष. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की प्रणव पाटील हा शाळेतून प्रथम आलेला आहे आणि प्रथम आल्यानंतर त्याला आपल्याला अभिनंदन करणारं पत्र पाठवायचं आहे. म्हणजे अनौपचारिक पत्र पाठवायचं आहे. अनौपचारिक पत्र पाठवलं तर प्रणव पाटील हा आपला मित्र आहे. आता मित्राला कशा प्रकारे पत्र लिहायचं आहे बघा. प्रश्न 5वा अभिनंदन पत्र. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिनांक. जी काही एक परीक्षा असेल त्या परीक्षेच्या पूर्वीची दिनांक 2-3 दिवसाची तारीख टाका. आणि प्रिय प्रणव, कारण प्रणव आपला मित्र आहे. प्रिय प्रणव,
सनविवी. प्रणव, तुझे मनापासून अभिनंदन. आज नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तुझे अभिनंदन करण्याची संधी मला मिळाल्याने खरंच मला खूप मनस्वी आनंद होत आहे. श्री साईनाथ महाविद्यालय बाकली येथे सूचना फलक वाचला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी माझ्या आईबाबांनाही तुझ्या निकालाची बातमी सांगितली. त्यांनी सुद्धा तुझे फारच कौतुक केले. येता 10वी बोर्ड परीक्षेत 98% गुण मिळून शाळेत प्रथम आल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. तुझे यश हे आमचे यश असे समजून मी माझ्या अनेक मित्रांना तुझी यशोगाथा तोंड भरून कौतुकाने सांगितले. त्यांनी ही तुझे कौतुक केले. अरे, मी विसरलोच की तुझ्या सोबतच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन बरं. प्रणव, तू आणि मी जेव्हा एकाच शाळेत शिकत होतो त्यावेळी मी तुला फारच जवळून पाहिले आहे. तुझा मनमिळाऊ स्वभाव, अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे अभ्यासाची जिद्द, कठोर परिश्रम करायची तयारी व तुमच्या चांगुलपणातच तुझे यश दडलेले आहे. भविष्यातही असेच यश तुला मिळावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुझ्या यशाबद्दल पुनश्च एक वेळ अभिनंदन. तुझ्या आईबाबांना साष्टांग नमस्कार सांग. लहान भावास अनेक उत्तम आशीर्वाद कळावे. तुझा मित्र दीपक देशमुख, शारदा वसतिगृह, नारायणनगर, लातूर. ईमेल आय डी saividyalay@gmail.com. बघा, इथं आपल्याला महत्वाचं काय आहे ते आपल्याला बघायला पाहिजे की विषय वाचल्यानंतर या विषयामध्ये आपल्याला दोघांचा ऍड्रेस दिलेला नाहीये, फक्त प्रणव पाटीलचं नाव दिलंय आणि अभिनंदन आहे. आणि 10वी बोर्डामध्ये प्रणव पाटील विद्यालयामध्ये प्रथम आला आहे. त्याविषयी आपल्याला अभिनंदन करणारं पत्र लिहायचं. म्हणजे काय, प्रणव पाटील आपला मित्र आहे. आता सुरुवात कशी केली आपण, दिनांक, नंतर प्रिय प्रणव, सनविवी, प्रणवचं नाव लिहिले आणि त्या विषयानुसार म्हणजे प्रणवचं अभिनंदन करणाऱ्या विषयानुसार आपल्याला पत्र लिहायला आपण सुरुवात केली. मग त्यामध्ये आपण मजकूर लिहिला, मनापासून अभिनंदन केलं, अभिनंदन करण्याची संधी मिळाली असं आपण सांगितलं आणि त्यांच्या विद्यालयाचा सुद्धा चांगला निकाल लागला. त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण कौतुक केला. अशा प्रकारे 10वीच्या बोर्डमध्ये 98% मिळून पहिला आलेल्या प्रणवचं अभिनंदन आपण मायनामध्ये पाहिला आणि नंतर आपण कळावं त्या म्हणजे आपण पत्र लिहितोय प्रणवला, म्हणजे खाली आपला पत्ता, तुझा मित्र दीपक देशमुख आणि मग पत्ता लिहिलेला आहे आणि पत्ता लिहिल्यानंतर आपला स्वतःचा ईमेल आय डी आपण लिहिलेला आहे. म्हणजे बघा, इथं प्रणवचा दिनांक आणि प्रणवचा विषय लिहिलेला आहे, मायना लिहिलेला आहे, त्याला विसरायचं नाही. आणि मायना मजकूर व्यवस्थित सुवाच्य अक्षरामध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये लिहून आपण नंतर कळावे तुझा मित्र या नात्याला अनुसरून लिहायचं आहे. तुझा मित्र, तुझी मैत्रीण, योग्य नात्याला अनुसरून आपण लिहायचं आहे. नंतर आपला ऍड्रेस, नंतर ईमेल आय डी. अशा प्रकारे यहाँ देखो जो ये विषय दिया गया है, इस विषय में एक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. साईनाथ महाविद्यालय बाकली, यहाँ 10वीं की परीक्षा में प्रणव पाटिल करके एक लड़का है, उसको 98 मार्क्स मिला है और वो स्कूल में प्रथम पहला आया है. और उसका अभिनंदन करने के लिए उसको अभिनंदन करने के लिए हमें खत लिखना है. दोस्त के नाते रिश्ते से हमें खत लिखना है. तो इस किस प्रकार खत लिखना है, हमें विषय सब यहाँ देखो, यहाँ कोई किसी का एड्रेस दिया नहीं है तो हमें एड्रेस डालना पड़ेगा. खाली नाम दिया है प्रणव पाटिल का, उसका नाम लिखना पड़ेगा. लेकिन किसने लिखा है उसका नाम नहीं, तो उसका नाम आप कौन सा भी लिखोगे तो भी चलेगा.
मतलब एड्रेस नहीं है तो आप कोई किसका ही एड्रेस डाल दो, लेकिन लिखने वाले का एड्रेस और भेजने वाले का एड्रेस लिखने वाले का एड्रेस और जिसको भेज रहे हैं उसका एड्रेस सही होना चाहिए। एड्रेस नहीं होगा तो आप एड्रेस आप खुद लिख सकते हो। तो ये प्रणव का अभिनंदन करने के लिए हमें पत्र लिखना है। तो किस प्रकार पत्र लिखना है? अभिनंदन पत्र। जो जिस दिन मराठी का पेपर रहेगा उस दिन के पहले की 2-3 दिन की पहले की डेट डाल दो और प्रणव, प्रिय प्रणव, सन विवि और पत्र को शुरुआत करो। एक रिश्ते से अच्छी तरह से मायना लिखो, उसमें उसका अभिनंदन करो। अभिनंदन करने के बाद उसकी पूछताछ करो, उसके हमें उसकी जानकारी किस प्रकार से उसका परिचय करो और उसके परिवार वालों का भी अभिनंदन करो, उसका भाई की जानकारी लो, सबके बारे में पूछताछ करो और उसका कौतुक, उसके प्रशंसा करो कि तेरा बहुत अच्छा मार्क्स मिला और तू पहला आया, मुझे मालूम था कि तू बहुत पहले से पढ़ाई अच्छे से करता है। और आशीर्वाद करके उसका एंड करो और एंड करने के बाद हम तेरा दोस्त, उसका नाम लिखो, यहाँ नाम नहीं दिया तो कौन सा नाम लिख दो और उसी नाम से आपका एड्रेस लिख दो और एड्रेस लिखने के बाद अपना ईमेल आईडी लिखना भूलो मत। इस प्रकार आज मैंने आपको अनौपचारिक पत्र जो है, ये अनौपचारिक पत्र किस प्रकार लिखना है ये मैंने आपको पढ़ाया। अशा प्रकारे आज आपण अनौपचारिक पत्र जे आहे ते अनौपचारिक पत्र कशा प्रकारे लिहायचं आहे ते आज आपण शिकलो आणि आपल्याला 6 मार्काला पत्र जो आहे तो पत्र 6 मार्काला आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाना है। कोणाला काही किसको कुछ अगर कोई प्रॉब्लम होगा तो पूछ सकते हैं। हेलो, हाँ बेटा प्रिंस। सर ईमेल आईडी का मतलब क्या होता है? ईमेल आईडी देखो बेटा, अभी हम लोग नया ईमेल जो भेजते हैं उस प्रकार के हमें लिखना है। तो ईमेल आईडी क्या करना है बेटा? ईमेल आईडी मतलब abc@gmail.com, abc@gmail.com ऐसा आपको लिखना है। और ईमेल आईडी अगर आप लिखोगे तो आपको आधा मार्क्स मिलना ही मिलना है और ईमेल आईडी नीचे लिखना है। ओके, थैंक यू सर। और किसको कुछ पूछना है? सर तीसरा सर पत्र जो आप पीडीएफ खोले थे वो जूम मीटिंग में भेज दो ना सर। ठीक है बेटा, कोशिश करता हूँ भेजने की। ओके सर। ओके, और किसको कुछ प्रॉब्लम? सबको अच्छे से समझ में आ गया? हेलो सर। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। आज आपण प्रश्न 5वा मराठी विषयामध्ये पत्रलेखन आणि पत्रलेखनाचा जो पहिला प्रकार होता अनौपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र लिहित असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि कशा प्रकारे लिहिला पाहिजे, आज आपण 6 मार्काला जो प्रश्न विचारला जाणार आहे त्या 6 मार्काच्या प्रश्नाच्या बाबतीत आपण व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे आणि आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना ते पत्र समजलेलं असेल। अनौपचारिक पत्र कोणाला लिहायचं आहे, कशा प्रकारे लिहायचं, ही सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। तर धन्यवाद, सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद। बाय।